ओके, आज आपण मोलेक्युलर ऑर्बिटल थेअरी बघू. परंतु त्यापूर्वी ॲटॉमिक ऑर्बिटल्स म्हणजे काय ते पुन्हा पाहूया. तर मागील वर्गात आपण ॲटॉमिक ऑर्बिटलबद्दल बोललो आणि आम्ही सांगितले की ते केंद्रकभोवती एक क्षेत्र किंवा केंद्रकभोवती त्रिमितीय क्षेत्र आहे जेथे इलेक्ट्रॉन शोधण्याची संभाव्यता सर्वाधिक आहे. विविध संगणकीय साधने आणि गणितीय साधनांचा वापर करून आम्हाला आढळले आहे की या प्रत्येक ऑर्बिटल्सचे आकार निश्चित आहेत. एस ऑर्बिटलला गोलाकार ऑर्बिटल म्हणून परिभाषित केले आहे आणि आपण या जागेत इलेक्ट्रॉन नेमके कुठे आहे हे आपण कधीही सांगू शकत नाही. परंतु आम्ही असे म्हणतो की या जागेत इलेक्ट्रॉन शोधण्याची संभाव्यता सर्वात जास्त आहे. तर एक एस ऑर्बिटल आणि 2s ऑर्बिटल गोल आहे. परंतु 2s ऑर्बिटलसाठी न्यूक्लियसपासूनचे अंतर 1s ऑर्बिटलपेक्षा बरेच जास्त आहे. जसे आपण पाहू शकता, येथे आम्ही स्करोडिंजर समीकरण वापरून 1s आणि 2s ऑर्बिटल्सचे आकार दर्शविले आहेत आणि या 1s आणि 2s ऑर्बिटल्सचे काही संगणक कार्टून देखील केले आहेत. 2s ऑर्बिटलमध्ये एक नोड आहे आणि या नोडमध्ये इलेक्ट्रॉन शोधण्याची संभाव्यता 0 आहे. एस ऑर्बिटलसाठी नोड नाही. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेओरी समजून घेण्यासाठी आपल्याला ऑर्बिटल्सला वेव्ह म्हणून विचार करणे आवश्यक आहे कारण इलेक्ट्रॉनला स्टँडिंग वेव्ह म्हणून विचार करता येईल. बरोबर. तर इलेक्ट्रॉनचे कण स्वरूप आहे आणि त्यांच्यात लाटासारखे स्वरूप देखील आहे आणि आपल्याला मॉलिक्युलर ऑर्बिटल थेओरीसाठी इलेक्ट्रॉनला उभे तरंग म्हणून विचार करावा लागेल. बरोबर. तर स्टँडिंग वेव्ह निश्चित ठिकाणी कंपित होतात. तर गिटार स्ट्रिंग म्हणून बघा जे वर आणि खाली कंपित होत आहे. तर आपण पाहू शकता की अँप्लिट्यूडवर आणि खाली जाऊ शकते आणि सकारात्मक आणि नकारात्मक 2 टप्पे असू शकतात. आणि आपल्या बाबतीत आपण वेव्ह फंक्शन psi चे प्रतिनिधित्व करणार आहोत, जे या विशिष्ट वेव्हाकारशेप आणि ओरिएंटेशनचे गणितीय वर्णन आहे. तर आपण एस ऑर्बिटल पाहिले. आपण पी ॲटॉमिक ऑर्बिटलबद्दल देखील बोलूया आणि पी ॲटॉमिक ऑर्बिटल ज्याचे आम्ही मागील वर्गात वर्णन केले आहे त्यास डंबेलसारख्या आकाराचे आहे, ज्याचा अर्थ असा आहे की त्यास 2 लोब आहेत. त्यांचे फेज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हांनी दर्शविले जातात. परंतु लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन या संपूर्ण पी ऑर्बिटलमध्ये कोठेही असू शकतो. ते 3 पी आहेत. एक पी एक्स ऑर्बिटल जो एक अक्षच्या भोवती सममितीय आहे. मग एक पी वाय ऑर्बिटल जो वयक्षच्या भोवती सममितीय आहे. आणि आपल्याकडे पी झेड ऑर्बिटल आहे ज्याची अक्षच्या भोवती सममितीय आहे. या पी ऑर्बिटलला एक नोड आहे, जिथे इलेक्ट्रॉन शोधण्याची संभाव्यता 0 आहे. म्हणून जेव्हा आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल्सबद्दल बोलणे सुरू करतो, लक्षात घ्या की मॉलिक्युलर ऑर्बिटल्स अणू ऑर्बिटल्सच्या संयोजनाचा परिणाम म्हणून होतात. त्याऐवजी जेव्हा ॲटॉमिक ऑर्बिटल एकत्र होऊन मोलेक्युलर ऑर्बिटल तयार करतात, हे महत्त्वाचे आहे. तर NaO हे NMO देतात. तर हायड्रोजन अणूच्या बाबतीत आपल्याकडे एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे जे एक s ऑर्बिटल आहे. परंतु जेव्हा हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतो, तेव्हा आपल्याकडे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात. प्रत्येकच अणूपैकी एकापासून ते 2 मोलेक्युलर ऑर्बिटल तयार करतात. तर आता आपण या विशिष्ट संयोजनाकडे पाहू आणि हायड्रोजन रेणूची निर्मिती समजून घेऊ. तर आपण काय म्हणत आहोत की हायड्रोजन अणूपैकी एकाचे एक s ऑर्बिटल आणि इतर हायड्रोजन अणूचे एक s ऑर्बिटल एकत्रित होणार आहे. हे एक मोलेक्युलर ऑर्बिटल तयार करणार आहे आणि जसे आपण स्क्रीनवर पाहू शकता की आम्ही या आकृतीचा वापर करून हे दर्शविले आहे, ज्यामध्ये आता आम्ही 2 हायड्रोजन अणूंमध्ये सिग्मा बॉन्ड तयार केला आहे. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स संपूर्ण मॉलिक्यूलचे असतात आणि एका हायड्रोजन अणूचे नसतात. तर एकदा मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार झाल्यावर ते संपूर्ण हायड्रोजन मॉलिक्यूलचे आहेत आणि सिग्मा बॉन्ड हा या 2 अणू ऑर्बिटल्सच्या ओव्हरलॅपचा परिणाम आहे. तर जेव्हा 2 अणू कक्षेकत्रिताच्छादित होतात जेणेकरून जास्तीत जास्त आच्छादन शक्य आहे, तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होतो. मागील वर्गात आपण बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीबद्दल देखील बोललो, जी बॉन्ड विभक्त करण्यासाठी आवश्यक असते.
तर आपणास जेव्हा हे दोन हायड्रोजन अणू तोडावे लागतील, मला बॉन्ड डिसोसिएशन एनर्जीशी संबंधित एनर्जीची आवश्यकता असेल. एकदा आवश्यक ऊर्जा पुरविल्यानंतर त्या दोन हायड्रोजन अणूंना त्या हायड्रोजन रेणूपासून एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकते. तर आता आपण हायड्रोजन रेणूच्या या विशिष्ट निर्मितीबद्दल विचार करूया. कल्पना करा की हे दोन हायड्रोजन अणू एकटे आहेत. प्रत्येकाकडे त्यांचे एकेस ऑर्बिटल आहे आणि ते एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. म्हणून जसे आपण पाहत आहात की दोन अणूंमधील अंतर कमी होत असताना त्यांच्यात आच्छादन होण्यास सुरुवात होते. तर या प्रकरणात उदाहरणार्थ आपण हळूहळू दोन एकेस ऑर्बिटल्स दरम्यान आच्छादन सुरू कराल आणि हे अंतर कमी होते. तसे काय होते की एका विशिष्ट अंतरावर आपल्याकडे जास्तीत जास्त आच्छादन आहे आणि ही हायड्रोजन रेणूची बॉन्ड लांबी किंवा एचएच बॉन्डची बॉन्ड लांबी आहे. या विशिष्ट अंतरामुळे किंवा बॉन्ड लांबीमुळे जास्तीत जास्त स्थिरीकरण होते. तर आपण पाहू शकता की बॉन्ड लांबीवर संभाव्य ऊर्जा कमीत कमी आहे. तर मागील वर्गात आपण संख्यांबद्दल बोललो आणि एचएच बॉन्ड अंदाजे 0.74 आर्मस्ट्रांग किंवा 75 पिकोमीटर आहे आणि या विशिष्ट अंतरावर आपल्याकडे जास्तीत जास्त स्थिरीकरण आहे. तर हे स्थिरीकरण 100 किलोकॅलरी मोल ऊर्जेच्या समतुल्य आहे. म्हणून जेव्हा दोन अणू जवळ येतात आणि ते स्थिर होतात, तेव्हा ऊर्जा सोडली जाते आणि ही ऊर्जा प्रतिमोल 100 किलोकॅलरीशी संबंधित आहे. जर मी हे अणू अगदी जवळ आणले तर ते आता बॉन्ड लांबीच्या पलीकडे आहेत. नंतर लक्षात ठेवा की या प्रत्येक अणूंमधील प्रोटॉन किंवा या अणूंचे न्यूक्लियस एकमेकांना प्रतिकार करण्यास सुरुवात करणार आहेत कारण सकारात्मक शुल्क एकमेकांना प्रतिकार करणार आहेत. जर मला बॉन्ड लांबीच्या पलीकडे जायचे असेल आणि हे अणू एकमेकांच्या जवळ आणू इच्छित असतील तर संभाव्य ऊर्जा प्रचंड वाढणार आहे आणि हेच्या आलेखात दर्शविले आहे. तर आपण बोललो की ऑर्बिटल्स वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्हसारख्या असतात आणि यांच्या ओव्हरलॅपचा देखील पाहावे लागेल. तर हायड्रोजन अणूच्या बाबतीत ऑर्बिटल्स ओव्हरलॅपिंग होते. तर या प्रकरणात आपल्याला या ऑर्बिटल ओव्हरलॅपबद्दल वेव्ह ओव्हरलॅपसारखे विचार करावा लागेल. म्हणून दोन वेव्हस एकत्रितपणे एकत्रित होण्याची कल्पना करा. आता या दोन्ही लाट एकत्रित करण्याचे दोन मार्ग आहेत ज्यामध्ये दोन्ही लाटांचा समकालिक जोड आहे. म्हणजेच एका लाटाची क्रस्ट दुसऱ्या लाटेच्या क्रस्टशी जुळते आणि ते दोघे एकत्र जोडतात. किंवा आपल्याकडे एकतुल्यकालिक जोड असू शकते ज्यामध्ये एका लाटेचा क्रस्ट दुसऱ्या लाटेच्या ट्रॉफशी जुळतो आणि ते एकमेकांना रद्द करतात. तर सिंक्रोनस आणि असिंक्रोनस ॲडिशन वापरून दोन वेव्ह जोडण्याचे दोन मार्ग आहेत. तर जसे आपण येथे पाहू शकता, हा विशिष्ट आकृती इंटरॅक्टिंग वेव्ह म्हणून ऑर्बिटलाच्छादन दर्शविते. तर एकरचनात्मक संयोजन किंवा सिंक्रोनस ॲडिशनमुळे मोठ्या प्रमाणात ट्रॉफ होते किंवा दोन वेव्ह एकत्र जोडले जातात आणि एक विध्वंसक संयोजन दोन वेव्ह एकमेकांपासून वजा करतात. आणि खरंतर जेव्हा संयोजनाचा परिणाम विध्वंसक लाटेमध्ये होतो तेव्हा आपल्याकडे येथे एक नोड आहे. तर आपण असे म्हणतो की जेव्हा या दोन लाटा रचनात्मक पद्धतीने जोडल्या जातात तेव्हा बॉन्ड तयार होतो आणि जेव्हा ते विनाशकारी पद्धतीने जोडले जातात तेव्हा बॉन्ड तयार होत नाही किंवा तयार होणार नाही. तर आता आपण हायड्रोजन रेणू पाहू. कल्पना करा की एका प्रकरणात हे दोन केस ऑर्बिटल असे जोडत आहेत की ते रचनात्मक पद्धतीने जोडत आहेत ज्यामुळे ऊर्जा आणि स्थिरीकरण होते. आपण पाहू शकता की हा विशिष्ट ऑर्बिटलाकृती किंवा मोलेक्युलर ऑर्बिटलाकृती सामान्यतः बनविली जाते ज्यामध्ये दोन अणू ऑर्बिटल्स एकत्रित केले जातात. आपण पाहू शकता की आपण या दोन अणू ऑर्बिटल्स जोड्याचे प्रतिनिधित्व करता जेणेकरून त्यास रचनात्मक संयोजनाचा परिणाम होतो जसे की संबंधित अणू ऑर्बिटल्स ऊर्जेपेक्षा ऊर्जा कमी असते किंवा आपल्याकडे एक विध्वंसक जोड असू शकते जिथे संबंधित अणू ऑर्बिटल्स ऊर्जेपेक्षा ऊर्जा जास्त असते.
तर दोन अणू ऑर्बिटल्स एकत्रित होऊन दोन मोलेक्युलर ऑर्बिटल्स होतात आणि आम्ही म्हणतो की दोन अणू ऑर्बिटल्स आता सिग्मा एक एस ऑर्बिटल आणि नंतर सिग्मा स्टार एक एस ऑर्बिटल तयार करण्यासाठी एकत्रित झाले आहेत. तर सिग्मा एक एसला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि सिग्मा स्टार एक एसला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल देखील म्हटले जाते. आपण या दोघांचे आकार स्क्रीनवर दर्शविलेले पाहू शकता. आता एकदा आपण हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स डिझाईन केल्यावर आपण बौ प्रिन्सिपल आणि पॉलीच्या एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा वापर करून या मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन भरतो. तर आपण काय करणार आहोत? आपण या प्रत्येक हायड्रोजन अणूंमधून एक एक इलेक्ट्रॉन घेणार आहोत. आता आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि ते या रेणू कक्षेत ठेवू. तर मी काय करणार आहे ते म्हणजे मी हे 2 इलेक्ट्रॉन सर्वात कमी ऊर्जा ऑर्बिटल भरणार आहे, जे मोलेक्युलर ऑर्बिटल आहे आणि पॉलीच्या तत्वानुसार त्यांना एकमेकांसोबत जावे लागेल. आता मी 2 इलेक्ट्रॉन जोडले तर माझ्याकडे सिग्मा स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा अँटी बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये ठेवण्यासाठी अधिक इलेक्ट्रॉन शिल्लक नाहीत. मॉलिक्युलर ऑर्बिटल थ्योरी देखील आपल्याला सांगू शकते की कोणत्या बॉन्ड्समुळे स्थिर बॉन्ड तयार होईल. कोणत्याही बॉन्ड स्थिर होण्यासाठी आपल्याला अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलपेक्षा बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये अधिक इलेक्ट्रॉन असणे आवश्यक आहे. तर उदाहरणार्थेच 2 रेणू अस्तित्वात आहे कारण आपल्याकडे बॉन्डिंग मोलेक्युलर ऑर्बिटलमध्ये अधिक इलेक्ट्रॉन आहेत. अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल त्यात रिक्त आहे. हेलियमच्या बाबतीत जर मी 2 हेलियम अणूंचे संयोजन करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक हेलियम 2 इलेक्ट्रॉनसह येणार आहे. तर मी हेलियमसाठी एक आकृती बनविल्यास बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये देखील 2 इलेक्ट्रॉन असतील. तर हे स्थिरतेस अनुकूल नाही कारण आपल्याला बॉन्डिंग मोलेक्युलर ऑर्बिटलमध्ये अधिक इलेक्ट्रॉन असणे आवश्यक आहे. तर परिणामी आपल्याला माहित आहे की हेलियम हेही 2चे रेणू तयार करत नाही. जसे हायड्रोजनच 2 तयार करते तसे आपल्याकडे हेलियम तयार होत नाही. आणि आपण इतर अनेक अणूंसाठी देखील अंदाज लावू शकता की एखादा विशिष्ट अणू मोलेक्युलर ऑर्बिटल सिद्धांत वापरून एक रेणू तयार करणार आहे की नाही. तर आपण फक्त सिंगल बॉन्ड पाहिले. आता आपण एकमेकांशी ओव्हरलॅप होणारे 2 पी ऑर्बिटल्स पाहू. आता 2 मार्ग आहेत ज्यामध्ये हे 2 विशिष्ट पी ऑर्बिटल एकमेकांशी ओव्हरलॅप होतात. मी एंड टू एंड ओव्हरलॅपचा विचार करू शकतो जेणेकरून हे 2 ऑर्बिटल्स एकमेकांशी ओव्हरलॅप होतात किंवा मी साइड टू साइड ओव्हरलॅपचा विचार करू शकतो ज्यामध्ये आपल्याकडे हे 2 ऑर्बिटल्स एकमेकांशी ओव्हरलॅप होतात. जर मला हे आकृतीमध्ये दर्शवायचे असेल तर एंड टू एंड ओव्हरलॅप असे काहीतरी आहे ज्यामध्ये आपल्याकडे 2 पी ऑर्बिटल्स दरम्यान मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅप किंवा ओव्हरलॅपचा मोठा भाग आहे किंवा आपण साइड टू साइड ओव्हरलॅपचा विचार करू शकता ज्यामध्ये ओव्हरलॅप तितके प्रभावी नाही. जेव्हा जेव्हा आपल्याकडे एंड टू एंड ओव्हरलॅप असते तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होतो. जेव्हा जेव्हा आपल्याकडे साइड टू साइड ओव्हरलॅप असते तेव्हा या ओव्हरलॅपमुळे सामान्यत पाय बॉन्ड तयार होतो. तर आता आपण या पाय बॉन्ड निर्मिती किंवा डबल बॉन्ड निर्मिती पाहू. तर आता जे आहे ते म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार करणे. आता या प्रत्येक कार्बनच्या पी ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. कार्बनमधील प्रत्येक पी ऑर्बिटल आपल्याला एक मोलेक्युलर ऑर्बिटल देण्यासाठी एकत्रित होणार आहेत जे पाय मोलेक्युलर ऑर्बिटलद्वारे दर्शविले जाते. आणि तुम्हाला पाय स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल पण मिळणार आहे. तर एनाटॉमिक ऑर्बिटल मोलेक्युलर ऑर्बिटल देतात. तर जर मी या प्रत्येक कार्बनमधून एक पी ऑर्बिटल एकत्र केले तर मला एक मोलेक्युलर ऑर्बिटल मिळेल जो एक पाय मोलेक्युलर ऑर्बिटल आहे आणि एक पाय स्टार मोलेक्युलर ऑर्बिटल जो अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल आहे. तर आपण पाहू शकता जर मी कार्बन कार्बन दुहेरी बॉन्डसाठी भरत गेलो तर माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून ते पाय मोलेक्युलर ऑर्बिटलमध्ये जातात. माझ्याकडे इलेक्ट्रॉन शिल्लक नाहीत म्हणून पाय स्टार मोलेक्युलर ऑर्बिटलमध्ये काहीही नाही आणि कार्बन कार्बन दुहेरी बॉन्ड स्थिर बॉन्ड मानला जाऊ शकतो.
तर आपल्याला माहित आहे की कार्बन 4 समतुल्य बॉन्ड तयार करतो. समजा मिथेन, ज्यात आपल्याकडे कार्बन आणि हायड्रोजन दरम्यान 4 बॉन्ड आहेत. परंतु जर आपण कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे पाहिले तर कार्बन हे बॉन्ड कसे तयार करते हे खरोखर सरळ नाही, जसे की ते आकारमान, आकार, ऊर्जा इत्यादींमध्ये समान आहेत. तर प्रथम कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहूया. आम्ही असे म्हटले आहे की कार्बनची ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केस 2-2s 2-2p1 आणि 2py1 आहे आणि 2pz1 हे झेड ऑर्बिटल आहे, जे रिक्त आहे. तर जर आपण खरोखर या विशिष्ट आकृतीकडे पाहिले तर कार्बन 4 बॉन्ड कसे तयार करण्यास सक्षम आहे हे दर्शवित नाही, कारण 4 बॉन्ड तयार करण्यासाठी आपल्याकडे 4 ऑर्बिटल असणे आवश्यक आहे जे एकमेकांशी ओव्हरलॅप होत आहेत. एवढेच नाही तर वर्तमान स्थितीत जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यात आपल्याकडे 4 ऑर्बिटल्स असू शकत नाहीत ज्यामध्ये आपण 4 समतुल्य बॉन्ड तयार करू शकता. तर मिथेनमधील बॉन्ड निर्मिती स्पष्ट करण्यासाठी शास्त्रज्ञ हायब्रिडायझेशन संकल्पना घेऊन आले. तर हायब्रिडायझेशन म्हणजे जेव्हा आपण 2 ऑर्बिटल्स एकत्र करून एक हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बनवतो. आणि आता कार्बनच्या बाबतीत काय होते ते म्हणजे आपल्याकडे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हे विशिष्ट ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्साइट स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करण्यासाठी सुधारित केले आहे. तर ही ग्राउंड स्टेट आहे आणि आपण एक एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणार आहोत ज्यामध्ये या 2s ऑर्बिटलमधील एक इलेक्ट्रॉन 2pz ऑर्बिटलमध्ये ठेवला आहे. तर आता एक्साइट स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केस 2-2s1 2p1 2py1 2pz1 बनते. या विशिष्ट कॉन्फिगरेशनमध्ये देखील आपण बॉन्ड निर्मितीचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही ज्यामध्ये 4 बॉन्ड तयार होतात. आपण निश्चितपणे हे स्पष्ट करू शकता की 4 बॉन्ड कसे तयार होतील, परंतु लक्षात ठेवा की या 2s ऑर्बिटल इलेक्ट्रॉनसह तयार झालेला बॉन्ड हा 2p ऑर्बिटलमधील इलेक्ट्रॉनसह तयार झालेल्या बॉन्डपेक्षा भिन्न आहे. तर या बॉन्ड निर्मितीचे स्पष्टीकरण देण्यासाठी शास्त्रज्ञ हायब्रिडाइज्ड स्टेट किंवा हायब्रिडाइज्ड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन आले. तर मी हायब्रिड स्टेट लिहित आहे. आता जेव्हा आपण हायब्रिडाइज्ड स्टेट काढतो तेव्हा आपण काय करणार आहोत? आपण त्या 2s ऑर्बिटलमधून एक इलेक्ट्रॉन आणि नंतर p ऑर्बिटल्समधील 3 इलेक्ट्रॉन एकत्रित करणार आहोत. त्यांना एकत्र मिळवून आणि या 1s ऑर्बिटल्स आणि 3p ऑर्बिटल्स एकत्रित करून sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स बनतात. तर मी ते काढणार आहे. कल्पना करा की आपल्यापैकी 1s ऑर्बिटल आणि नंतर मी यापैकी 3p ऑर्बिटल्स देखील एकत्रित करीत आहे. तुम्ही कल्पना करू शकता की हे एक सफरचंद आणि 3 नारंगी घेऊन आणि त्यांना ब्लेंडरमध्ये मिसळून 4 ग्लासेस सफरचंद नारंगी रस घेऊन येण्यासारखे आहे, बरोबर? तर माझ्याकडे आता जे आहेत ते ऑर्बिटल्स नाहीत. मी ॲडिशन केल्यावर ते यापुढे s ऑर्बिटल किंवा p राहत नाही. त्याऐवजी माझ्याकडे या दोन्ही ऑर्बिटल्सचे संयोजन आहे आणि याचा परिणाम म्हणून sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल तयार होते. म्हणून मी असे म्हणणार आहे की ही जोड मला sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल म्हणतो. मी दोन्ही रंग देखील दर्शवणार आहे कारण ते योग्य आहे. जेव्हा मी या गोष्टी एकत्र जोडते तेव्हा s log p log मध्ये जोडला जाऊ शकतो किंवा s log p log मधून वजा केला जाऊ शकतो. तर माझ्याकडे येथे एक प्रकारचा विकृतरंबेलाकार आहे ज्यामध्ये आपल्याकडे एक मोठा लोब आणि एक लहान लोब आहे. म्हणून मी यापैकी 1s आणि 3p जोडताना मी फक्त sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल देत नाही.
एनाटॉमिक ऑर्बिटल हे मोलेक्युलर ऑर्बिटल देतात हा नियम लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे येथे जेव्हा 4 ऑर्बिटल्स एकत्रित केल्या जातात तेव्हा आपण 4sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स बनतात. तर मी हे आकृती काढणार आहे ज्यामध्ये 1s आणि 3p हे 4sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बनवतात. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याकडे 1s2 आपल्याकडे 2s आणि 2p आहे. आणि sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटलची ऊर्जा s आणि p हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स दरम्यान असेल. परंतु ही p ॲटॉमिक ऑर्बिटल्स जवळ जाणार आहे. लक्षात ठेवा जर आपल्याकडे मोठे p योगदान असेल तर हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्सची ऊर्जा p ऑर्बिटलच्या जवळ जाईल. तर आता मी हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल काढणार आहे. तर मी त्यापैकी 4 तयार केले आहेत. आणि या प्रत्येक हायब्रिडाइज्ड ऑर्बिटलमध्ये प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, तर हायब्रिडाइज्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा हायब्रिडाइज्ड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खालीलप्रमाणे दर्शविली जाते. आता आपण कल्पना करू शकता की जेव्हा या कार्बन अणूच्या भोवती 4 समतुल्य हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स असतात तेव्हा ते बॉन्ड तयार करतात तेव्हा ते 4 समतुल्य बॉन्ड तयार करणार आहेत. तर त्यास प्रतिनिधित्व करण्यासाठी मी हे माझे हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स म्हणून वापरणार आहे. ठीक आहे, म्हणून आपण पाहू शकता की माझ्यासाठी या 4 ऑर्बिटल्स स्थिर ठेवण्यासाठी किंवा एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी मी जे काही वाढवितो ते टेट्राहेड्रॉनच्या जवळील आकार आहे. खरंतर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन जोडी प्रतिकार सिद्धांत किंवा वही SIPR सिद्धांत असेही म्हणतात की हे संकरित ऑर्बिटल्स अशा प्रकारे अभिमुख केले जावे की ते एकमेकांपासून दूर आहेत. तर जेव्हा माझ्याकडे यापैकी 4 हायब्रिडाइज्ड आहेत तेव्हा त्यांना ओरिएंट करण्याचा एक मार्ग म्हणजे टेट्राहेड्रल फॅशन किंवा यासमान. तर कार्बनमध्ये हे हायब्रिडाइज्ड कॉन्फिगरेशन आहे ज्यामध्ये या प्रत्येक लोबमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. आणि मग हायड्रोजनचा 1s ऑर्बिटल हा कार्बनचे sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल दरम्यान येणार आहे आणि ओव्हरलॅप होईल. जेव्हा आपल्याकडे हे आच्छादन असते तेव्हा तेथे CH बॉन्ड तयार होतो. तर हे दर्शविण्यासाठी मी काय करणार आहे ते म्हणजे मी हे sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल काढणार आहे आणि नंतर हायड्रोजनचे 1s ऑर्बिटल्यासारखे ओव्हरलॅप होणार आहे. तर हा एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे. तर माझ्याकडे 4 CH बॉन्ड असतील. तर आपण कल्पना करू शकता की संबंधित आच्छादन होईल. आणि ही इलेक्ट्रॉन जोडीशी सामायिक केली जाते की आपल्याकडे कोव्हलेंट बॉन्ड तयार होते. बरोबर. तर एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनमधून येतो, दुसरा इलेक्ट्रॉन कार्बनमधून येतो आणि दोघेही एकमेकांमध्ये कोव्हलेंट बॉन्ड तयार करतात. येथे मिथेन रेणूचे बॉल आणि स्टिक मॉडेल आहे. तर आपण पाहू शकता की मध्यवर्ती कार्बन अणूने 4 हायड्रोजन अणूशी बॉन्ड तयार केले आहेत आणि आता आपल्याकडे मिथेन रेणू आहे. या विशिष्ट मिथेन मॉलिक्यूलमध्ये आम्हाला व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन जोडी प्रतिकार सिद्धांत अनुसरण करायचे असल्याने आपण पाहू शकता की ऑर्बिटल्स एकमेकांपासून दूर आहेत आणि या 2 बॉन्ड्समधील बॉन्ड कोन 109.10 डिग्री बनतो. तर sp3 हायब्रिडायझेशनसाठी बॉन्ड कोन सामान्यतः 109.10 डिग्री असतो. ठीक आहे, तर आपण नुकतेच मिथेनमधील कार्बनच्या हायब्रिडायझेशनबद्दल बोललो आणि प्रत्यक्षात हे असे मॉडेल आहे ज्यामध्ये 4 sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स कार्बन केंद्रित आहेत. तर तुम्ही कल्पना करू शकता की कार्बन न्यूक्लियस मध्यभागी आहे आणि हे 4 ऑर्बिटल्स आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रॉन ठेवलेले आहेत आणि या प्रत्येक ऑर्बिटल्स हायड्रोजनच्या 1s ऑर्बिटलसह मिथेनमध्ये बॉन्डिंग तयार करण्यासाठी ओव्हरलॅप होतील.
जेव्हा आपण कार्बनपासून नायट्रोजन ते ऑक्सिजनपर्यंत जातो तेव्हा हे बॉन्डिंग कसे बदलेल तर आता आपण sp3 हायब्रिडाइज्ड नायट्रोजन आणि sp3 हायब्रिडाइज्ड ऑक्सिजन रेणूंची काही उदाहरणे पाहूया. तर आपले पहिले उदाहरण अमोनिया आहे. आता नायट्रोजनची ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी येथे दर्शवली आहे. आणि ग्राउंड स्टेटपासून हायब्रिडाइज्ड स्टेटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रथम एक्साइट स्टेटमधून जाण्याची आवश्यकता आहे. तर या प्रकरणात मी यापैकी एक 2s इलेक्ट्रॉन 2s ऑर्बिटलवरून 2p ऑर्बिटलवर नेणार आहे. तर आता माझ्याकडे नायट्रोजनच्या उत्तेजितावस्थेचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. नायट्रोजनचे sp3 हायब्रिडिझेशनसाठी मला s ऑर्बिटल्सपैकी एक आणि p ऑर्बिटल्सपैकी 3 एकत्र घेणे आवश्यक आहे. तर मी 2s आणि 2p ऑर्बिटल्स घेणार आहे, त्यांना एकत्रित करणार आहे, त्यांना ब्लेंडरमध्ये मॅश करा आणि 4sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स घेऊन येईन. तर आता मी येथे काय काढणार आहे ते नायट्रोजनचे हायब्रिडाइज्ड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर माझ्याकडे एक s ऑर्बिटल पूर्णपणे भरलेले आहे आणि नंतर 2s आणि 2p ऑर्बिटल्स दरम्यान आता माझ्याकडे यापैकी 4sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स आहेत. ते आकार आणि ऊर्जाच्या बाबतीत सारखेच आहेत आणि आता या 4 ऑर्बिटल्समध्ये माझ्याकडे एकूण इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून मी ते असे ठेवणार आहे की ते असे दिसतील. बरोबर. आता तुम्हाला असे वाटत असेल की एक ऑर्बिटल पूर्णपणे भरले आहे आणि इतर 3 अर्धे भरले आहेत. तर नायट्रोजन आणि हायड्रोजन दरम्यान बॉन्डसाठी हे 3 ऑर्बिटल प्रत्येक हायड्रोजन सह ओव्हरलॅप होणार आहेत. तर अमोनियाच्या बाबतीत काय होते? प्रत्येक अर्धभरलेले ऑर्बिटल जे sp3 हायब्रिडाइज्ड आहे ते हायड्रोजनच्या एक s ऑर्बिटलसह ओव्हरलॅप होईल. आणि प्रत्यक्षात sp3 हायब्रिडाइज्ड असलेल्या ऑर्बिटलपैकी एक ऑर्बिटल पूर्णपणे भरलेला आहे, म्हणजेच दोन्ही इलेक्ट्रॉन उपस्थित आहेत आणि अमोनियाच्या बाबतीतही एकमेव जोडी आहे. तर हे भूमिती कसे बदलते? आपण बॉन्ड अँगल 109 डिग्री असल्याबद्दल बोललो होतो, तर काय होते आपण कल्पना करूया की हे नायट्रोजन आहे आणि हे 4sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स आहेत. येथे एकटी जोडी नायट्रोजन अणूच्या आसपास अधिक जागा घेणार आहे कारण ते इतर इलेक्ट्रॉनला दूर करणार आहे. तर जेव्हा एकटी जोडी असते तेव्हा उच्च प्रतिकार असतो. तर हे इतर बॉन्ड्स खाली ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि येथे जागा व्यापत आहे. तर ते त्यांना खाली ढकलते. तर एक प्रकारे काय होते ते म्हणजे आपल्याकडे एकट्या जोडी नायट्रोजन आणि हायड्रोजन दरम्यान उच्च बॉन्ड कोन आहे आणि हायड्रोजन आणि नायट्रोजन दरम्यान बॉन्ड कोन. हायड्रोजन खाली जातो म्हणून मिथेनच्या बाबतीत बॉन्ड कोन 109.3 डिग्री होता. अमोनियाच्या बाबतीत ते खाली जात आहे आणि 107 अंशांच्या जवळ येते. तर हायब्रिडायझेशन समान राहते परंतु आपल्याकडे एकट्या जोडी असल्याने बॉन्ड अँगल थोडा बदलला आहे आणि यामुळे नायट्रोजन अणूला एक वेगळी भूमिती मिळते. तेच पाण्याचे उदाहरण घेऊया. आता इथे ऑक्सिजन sp3 हायब्रिडाइज्ड होणार आहे. तर आपण प्रत्यक्षात अभ्यास करू शकता आणि ऑक्सिजनची एक्साइट स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याचा प्रयत्न करू शकता आणि ऑक्सिजनची हायब्रिडाइज्ड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देखील लिहू शकता. आपण असे केल्यावर आपल्याला हे लक्षात येईल की एका एकाकी जोडीऐवजी ऑक्सिजनची 2 एकट्या जोड्या असतील. तर पाण्याच्या बाबतीत रचना अशी आहे की मध्य ऑक्सिजनमध्ये यापैकी 2 sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स आहेत ज्यात एक इलेक्ट्रॉन आहेत आणि ते हायड्रोजनच्या एक s ऑर्बिटलसह ओव्हरलॅप होतात. ठीक आहे. परंतु ऑक्सिजनमध्ये 2 एकट्या जोड्या देखील आहेत.
तर